आवडली, छान आहे. कोणी नाही हे पूजा डार्लिंग, हे आपली सेल्स नर्स आहे तिच्या आईला, ही आपली गर्ल सेल्स आहे तिच्या आईला. कोणी? हा, ही आपली सेल्स गर्ल आहे. हो ना? हो. तुमची बायको आहे ना? हो. जरा बोलवा ना त्यांना, त्यांनाही दाखवा तुमचा फोटो. नको नको, तिला माझं थोबाड अजिबात आवडत नाही. तिने जर मला असं बघितलं ना तर माझ्या सकट हे फोटो फाडून टाकेल. बायकोला एवढे घाबरता? बायकोला मुठीत धरायला शिका. किती दिवसापासून दोन्ही मुठी तयार करून बसलोय, पण मौकाच मिळत नाहीये. अरे बापरे. वाचवा वाचवा. ही कोण? मला वाचवा. अगं हो, वाचवा ठीक आहे ग, पण तुझ्यापासून मला कोण वाचवणार आहे? ते मला नाही माहिती, पण मला वाचवा. माझ्या मागे गुंड पडले, तो मला वाचवा. कमाल आहे, तुझ्या पुढे पडायचे तर मागे पडले. अगं हो, पण ते गुंड तुझ्या मागे का पडले ते सांगशील की नाही? ते सांगायला आता वेळ नाहीये, ते केव्हाही येतील. ठीक आहे, पोपट काय, जा पटकन धावत जा आणि दरवाजाला आतून कडी लावून घे, आणि कोणीही ठोकलं तरी उघडू नकोस. आणि कोणी उघडलं तर ठोकू नका. जरा लवकर करा ना. करतो ना, पण काय तू घाबरू नकोस ग, तू इथे एकदम सुरक्षित आहेस. आणि जरा आणखीन जवळ आलीस ना की आणखीन सुरक्षित होशील बघ. असंही माझं आडनाव जवळकरच आहे ग. बंद केलं, पण तिकडे उघडलं की नाही? अजून नाही रे, बाकीच्या उपरवाला देताय ना तो छप्पर फाड़ के देताय रे. अजून एक म्हणे, बंदर के गले में मोतियों की माला. म्हणजे काय नाही, तो पोपट आहे ना, तो माझ्यावर जळतोय. तू एक मिनिट, पोपट काय हो? चल आज जा, तू जवळ आहे. कुठे अडकलात ना तर मला बोलवा. हा? ये बस खाली बस, घाबरू नको. नाही कोण नाही, बस. काय ग, तुझं नाव काय? रीटा. रेटा. गाव कुठलं? रत्नागिरी. रत्नागिरी? तरी वाटलंच मला. काय रत्नागिरीचे हापूस आंबे काय कधी लपून राहत नाही. तुला सांगतो, बरेच दिवस झाले मला रत्नागिरीचा हापूस आंबा खायची इच्छा होती बघ. आज बहुतेक इच्छा पूर्ण होणार असं वाटतंय मला. अय्या, म्हणजे तुम्हाला आंबे आवडतात? अगं आवडतात म्हणजे काय, खूप. पण मला आता केळी आवडतात. केळी? ती पण अस्सल राजापुरी. राजापुरी? हे एवढी मोठाली. एवढं मोठं केळं? अगं आवडतात ठीक आहे ग, पण एवढं मोठं काय? लहान केळी देखील चवदार असतात, केव्हा तरी खावीत. आणि मोठं केळं खाताना तुलाच त्रास होईल, मला काय. हो ना. मुंबईला कुठे राहतेस? मी तर आजच मुंबईला आले. आजच? हो, घरून पळून आले. पळून? कशाला? सिरियल मध्ये काम करायचं होतं म्हणून. पण इथे आल्यावर गुंड माझ्या मागे लागले. ओहो. आणि म्हणून जीव वाचवण्यासाठी मी इथे आले. मी इथे थोडा वेळ थांबली तर चालेल ना? हे काय विचारणं झालं? जरूर. घर तुझाच आहे. अरे अरे, तू एवढी कापतेस का? बघू. अरे तू तर एकदम थंड पडली आहे, तुला गरम करावी लागणार. तू घेतेस ना? काय म्हणजे विस्की, स्कॉच, रम वगैरे. हो, कधी कधी. अरे मी पण कधी कधीच घेतो. आज आपण दोघं एकत्रच घेऊया. दे टाळी. पोपट, काय हो? 2 ग्लास विस्की. बरं आणतो. तुम्ही इथे एकटेच राहता? हो का? लग्न नाही झालंय तुमचं? लग्न? नाही, बॅचलर आहे मी अजून. माझे अजून लग्न नाही झालंय. अरे वा, म्हणजे तू तर रत्नागिरीची कच्ची कैरीच आहेस अजून. आपणा दोघांची चांगलीच गट्टी जमणार वाटते. शेठजी, तवा तापलाय, भाकऱ्या भाजून घ्या. हे काय म्हणतायत? काही नाही, तो स्वयंपाकी आहे ना, त्याच्यामुळे तो त्याच्या भाषेतच बोलतोय. तवा तापलाय, भाकऱ्या भाजून घ्या म्हणून वगैरे, बाकी काय नाही. त्याचा स्क्रू जरा ढिला झालाय. थोडासा काय ढिला झालाय देवालाच माहित. दूध आणून देऊ का? अजिबात नको, आज विस्की पुरे. जशी तुमची इच्छा. घे. Cheers. गोल गोल बोलून वेळ फुकट घालू नका, डायरेक्ट मुद्द्याला हात घाला. पोपट,
अरे आज बऱ्याच दिवसांनी मला इलेक्शनचं तिकीट मिळालंय. तू असा अपक्ष उमेदवारासारखा मध्ये का उभा आहेस? हा, चल आत, चाल. चल. आत नाही, मी बाहेर जातो, पण तुम्ही जरा सांभाळून चढा. तू अजिबात काळजी करू नकोस. आज तर मी सांभाळूनच चढेन. ऑल द टेस्ट. टेस्ट नाही रे, ऑल द बेस्ट. हो, तुम्ही आता आंबे टेस्ट करणार ना, म्हणून म्हटलं. हो हो हो, गट 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 गट. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे संपवलंच पण. एक मिनिट. मी पण संपवला. फक्त नशा येणार मग बघ. काय दिलं तुम्ही मला प्यायला? किती कडू होत ते. डार्लिंग, अगं औषध हे कडूच असत. माझा तोल जातोय ना. मी आहे ना तुला झेलायला. अगे कधीपासून फिल्डिंग लावून बसलोय मी. सगळं सगळं गोल गोल फिरतंय. मला देखील सगळं गोल गोलच दिसतंय. धड चालता येत नाहीये. मी उठलं ना तुला. हे काय करताय तुम्ही? काय कोणी करतोय? कोणी बघेल ना आपल्याला. अरे हट. या घरात आपल्या दोघांशिवाय दुसरा कोणी नाहीये. फक्त तू आणि मी. कुंडांच्या हातातून निसटले आणि तुमच्यासारख्या लुटारूच्या हातात फसले. मार डाला. एक मिनिट. कोणीतरी फोटो काढतोय. फोटो नाही काय, त्या विजा चमकताय. विजा तर विजा. अरे विजा चमकताय. डार्लिंग. नर्स हजर आहे. पेशंट कुठे आहे? पेशंट आत आहे. जर तू न करशील पेशंट मी आहे. बस 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 बस. मला एक सांग, त्या दिवशी तू अशी अचानक गायब कुठे झाली? तुमच्यासाठी हे आणायला गेले होते. काय हे? हे घ्या. कुठे का? अरे वा, पेशंटचा इतक्या लवकर एक्सरे पण काढला. एक्सरे नाही, कलर फोटोग्राफ. ओ. अरे वा, तुझे फोटो काही छान आहेत. अरे वा, solid. आहा, आहा. हा, तुझ्यावर उघडा नागडा हिमॅन कोण आहे? बघू बघू. हा, माझ्यासारखा दिसतो नाही? हा? अरे वा, वा, वा. अरे वा. स्वतःला नाही ओळखलं? अच्छा, माझे फोटोग्राफ. माझे फोटोग्राफ आहेत. निगेटिव्ह माझ्याकडे आहेत. आवडले फोटो? आवडली. छान आहे. कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही. पूजा डार्लिंग, हे आपली सेल्स नर्स आहे तिच्या आईला. ही आपली गर्ल सेल्स आहे तिच्या आईला. कोणी? हा, ही आपली सेल्स गर्ल आहे. हो ना? हो. तुमची बायको आहे ना? हो. जरा बोलवा ना त्यांना. हा? त्यांनाही दाखवा तुमचे फोटो. नको नको, तिला माझं थोबाड अजिबात आवडत नाही. तिने जर मला असं बघितलं ना तर माझ्या सकट हे फोटो फाडून टाकेल. बायकोला एवढे घाबरता? बायकोला मुठीत धरायला शिका. किती दिवसापासून दोन्ही मुठी तयार करून बसलोय, पण मौकाच मिळत नाहीये. चला आपण जरा कामाचं बोलूया. कामाचं? रीटा ताई,
रीटा मावशी, रीटा मामे, रीटा काको. अहो मी तुमचं काय घोडा मारलाय हो. अहो मी तुमची शुभचिंतक आहे. हो. तुमचा प्रॉब्लेम सोडवायला आलीये. तुम्हाला बदनामीपासून वाचवायला आलीये. जरा विचार करा. तुमचे हे फोटो जर तुमच्या सासरी किंवा तुमच्या नातेवाईकांकडे पोहोचले तर आणि फोटोही कसे आपल्या दोघांचे आणि ते सुद्धा कपड्याशिवाय. हे फोटो बघून तुमची बायको काय म्हणेल? आणि जर का हे फोटो पेपर मध्ये छापून आले तर तर मी व्यक्तीच्या भावात जाईन. अहो म्हणून तर हे फोटो आणि निगेटिव्ह मी तुम्हाला देऊ इच्छिते. हे फार पुण्याचं काम करताय तुम्ही ताई. दे 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 दे. फुकटा तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. वाटलं तुम्हाला? बोल बोल किती बोल. किंमत कुठे किती आणि केव्हा हे मी तुम्हाला वेळ आल्यावर कळवेनच. येते मी. पोपट हिला दारून झोपट. पोपट हिला झोपट. पोपट 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 पाणी आण. पोपट पाणी आण. आयला काम करता करता किती वेळा उठवायचं हो? सांगा कुठलं पाणी पाहिजे? तू पाणी सोड. हा. तू विषच घेऊन दे चालू द्या रोकड पैसा. नाही म्हणजे वर गेल्यावर कोणाकडून पैसे घ्यायचे हो? काना खाली दे. झालं काय? फालतू विनोद करतोय. हा. इथे माझा जीव जायची वेळ आहे आणि विनोद कसले करतोय? हो पण झालं काय? काय झालं? हा. अरे ती त्या रात्रीची मुलगी. आयला कुठल्या रात्रीची मुलगी हो? अरे ती रे हा. रत्नागिरी हापूस आंबेवाली. आयला मग काय हा. आपल्या घरात नर्स बनून आली आहे त्या धर्मेची. आयला मजा आहे. मग पुन्हा रस काढा ना. रस कसला काढा? हे बघ, हे फोटो बघ. बघू. हे त्या रात्री तिने काढले आता घेऊन आली आहे मला ब्लॅकमेल करायला. काय हो? लय फोटोजेनिक फेस आहे हो तुमचा. हो? हो. अरे हे जर उद्या पेपर मध्ये छापून आलं ना तर फोटोजेनिकच्या ऐवजी सार्वजनिक व्हायचो रे मी. असं व्हय? पोपट अरे यातून सुटायसाठी कुठली गोळी आहे का रे? आहे ना बंदुकीची गोळी. एकच घ्या एकदाच घ्या आणि झोपून जा. मस्करी करू नकोस रे. पण मला एक सांगा त्याला नक्की हवंय काय? पैसे किती? अरे तेच तर सांगत नाही येणार रे. विचारलं तर म्हणते कशी माहितीये का? रक्कम किती, केव्हा आणि कुठे द्यायची हे वेळ आल्यावर सांगेन. असं बोलून ती सरळ त्या धर्मेच्या रूम मध्ये निघून गेली. माहिती आहे तुला? कुठून कुठून मला ही दुर्बुद्धी झाली आणि मी तिच्या या माया जाळ्यात फसलो रे पोपट. हा पण मला एक सांगा मजा आली की नाही? अरे कसली मजा पोपट. अरे तिने जर मला एकदा रक्कम सांगितली असती ना तर माझ्या जीवात जीव आला असता रे. अहो ती सांगत नाही ना. मग असं करा तुम्ही विचारा. चला बघू. आता अरे हॅलो मी आहे ना. नरसाई. ओ नरसाई बोला दादा. जरा बाहेर येता का आपली? का काही करायचंय का? ही बाई बहुतेक माझं क्रियाकर्म करूनच इथून जाणार. नाही ताई काहीही करायचं नाहीये. फक्त थोडं बोलायचं आहे. बोला काय बोलायचंय? बोला. नाही म्हणजे नक्की तुम्ही कोण आहात? मी हा? मी एक नर्स आहे हा? आणि पेशंटची सेवा हे माझं कर्तव्य आहे. हो का? आईलाही कुठल्या प्रकारची सेवा करते तेच कळत नाहीये. काही काळजी करू नका. थोडा धीर धरा. सगळं काही समजेल. नाही काय काय काम आहे ते बोला. तेच सांगतोय ना. काय माहितीये का? तुम्ही ही जी सेवा करताय ना त्या सेवेची रक्कम किती हे सांगितलं तर खूप बरं होईल. म्हणजे काय पुढे आम्हाला तशी तयारी करावी लागेल ना. हो ना. आता नाही. आता मी जरा बिझी आहे. पेशंटला स्पंजिंग करते ना. पोपट पोपट मला तर असं वाटतं ना त्या नर्सला स्पंजिंग करून टाकावं. आयला असं काही बोलू नका. तुमची ढिली नस तिच्या हातात आहे. आईला म्हणून तर ना फसलोय रे. माझी ढिली नस तिच्या हातात दिल्यामुळे मी असा ढिला पडलोय. पोपट हा. मेरे तो नस नस में खुन्नस बसी है पोपट. हो फिल्मी डायलॉग बंद करा. तुमचा हात तिच्या खाली आहे. काय? नाही म्हणजे सामावून काढा नाही तर सोडून जायचं हो अक्का.